हॅलो एव्हरीवन, मला 100% गॅरंटी आहे की तुम्ही आतापर्यंत मेथीच्या भरपूर अशा रेसिपी ट्राय केल्या असेल आणि बऱ्याच जणांची मेथी ही फेवरेट असेल, पण तुम्ही आतापर्यंत अशी चमचमीत अशी लसूण मेथी ट्राय नसाल केली तर माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा. अगदी सोपी रेसिपी आहे आणि ही चमचमीत लसूण मेथी नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी आपण घेणार आहे ताजी मेथी. याला म्हणजे थोडी भरपूर अशी माती होती म्हणून याला खोडून एका भांड्यामध्ये भिजत घातली होती. नंतर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पाणी काढून घेतले आणि ही अशा पद्धतीने मी कट करून घेणार आहे. तुम्ही तुमच्या सोयीने मेथी कट करून घ्यायची आहे. आता आपण गॅसवर ठेवणार आहे पॅन. त्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा शेंगदाणे टाकायचे आहे, 1 चमचा डाळवा आणि 1 चमचा आपण तीळ घेणार आहे. आता याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतल्या गेले की हे जिन्नस आपल्याला थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरमधून मस्त याची आपल्याला एक स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पेस्ट तयार झाल्यानंतर आपण गॅसवर परत पॅन ठेवायचा आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. तर आपल्याला आजच्या रेसिपीचं नाव लसूणी मेथी आहे. त्यामध्ये आपण भरपूर असं लसणाचा वापर करणार आहे. तर तेल गरम झालं की त्यामध्ये खुलं लसूण टाकायचं आहे. तुमच्याकडे लसणाची छोटी साईज असेल तर तुम्ही अख्खा लसूण टाकला तरीही चालेल. लसूण व्यवस्थित परतून घेऊन त्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेली मेथी घालून घ्यायची आहे. आता या मेथीला व्यवस्थित शिजवून घ्या. त्याला भरपूर असं पाणी सुटतंय. पाणी आपल्याला 0 पर्यंत शिजवायचं आहे. बघा, तुम्हाला दाखवते मी. मेथीला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे. आपल्याला मंद आचेवर ही प्रोसिजर करून घ्यायची आहे. मस्त ते पाणी जे आहे आपल्याला ते जिरून घ्यायचं आहे, म्हणजे सुकवून घ्यायचं आहे. तोवर आमच्या कॉलनीमध्ये छानपैकी शिवाजी महाराजांची पालखी आली होती. मी तुम्हाला दाखवते. हा व्हिडिओ मी शिवजयंतीच्या दिवशी केला होता. आमच्याकडे खूप मोठ्या उत्साहाने शिवजयंती मनवली जाते. शिवाजी महाराजांची पालखी आहे. इकडे माझी मेथीची भाजी पण मंद आचेवर मी ठेवली होती. म्हटलं तुम्हाला आमच्या कॉलनीची प्रथा दाखवण्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ही पालखी दाखवली आहे. बघा, छान सुंदर अशी पालखी होती. शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन नंतर मी परत माझ्या किचनकडे वळली आणि बघा, आता आपली मेथीची भाजी पण छान तयार झाली आहे. व्यवस्थित पाणी जिरल्यानंतर आता हे जी मेथी आहे एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. नंतर परत आपण गॅसवर पॅन ठेवायचा. त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं. तेल गरम होऊ द्यायचं. त्यामध्ये जिरं, मोहरी, थोडंसं हिंग घाला. छान तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता आपण इथे आलं लसूण वापरणार नाही आहे. कांदा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले टाकायचे आहे, म्हणजे हळद, तिखट, धनापूड, थोडंसं गरम मसाला टाकायचा आहे. हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित परतून घेऊन त्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला टोमॅटो घालायचा आहे. छान टोमॅटो आपल्याला नरम होऊ द्यायचा आहे. टोमॅटो व्यवस्थित शिजला गेला की त्यामध्ये आपण जे शेंगदाणे, डाळवा आणि तीळची पेस्ट केली होती ती टाकायची आहे. व्यवस्थित मिक्स करून तेल सुटोपर्यंत व्यवस्थित त्याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. थोडं पाणी घालूया शिजण्यासाठी. ही प्रोसेस आपल्याला मंद आचेवर करायची आहे, म्हणजे याला छान असं तेल सुटतं. चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित ही पेस्ट शिजवून घ्यायची आहे. व्यवस्थित पेस्ट शिजल्या गेली ना आपल्या भाजीला खूप छान टेस्ट येते. नंतर काय होते, फक्त शेंगदाण्याची आपल्याला टेस्ट लागते, म्हणून शिजवणं खूप गरजेचं आहे. हा मसाला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. कंटिन्युअसली आपल्याला हलवत राहायचं. बघा, त्याला छान असं तेल सुटलेलं आहे. व्यवस्थित मसाला शिजला गेलेला आहे. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मेथी आणि लसूण आपण जी शिजवून घेतली होती ती. छान मिक्स करायची आहे आणि आपण याला 2-3 मिनिटं असं शिजवून घ्यायचे आहे. आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे एक. तर तयार आहे आपली मस्त चमचमीत अशी लसूणी मेथी. आता त्याला आपण एक तडका देणार आहे. तडक्यामुळे याला टेस्ट खूप जब्बर येते. त्यासाठी तडका पॅनमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे.
तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण बेडगी मिरची किंवा लाल सुकी मिरची टाकलं तरीही चालेल. माझ्याकडे बेडगी मिरची होती, तुम्ही तुमच्या सोयीने तुम्हाला आवडते ती मिरची टाकायची आहे आणि त्याला छान तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण कुरलेलं लसूण टाकणार आहे, जिरं मोहरी टाकायची आहे, अर्धा चमचा आपण यामध्ये काश्मीरी लाल मिरच पावडर टाकणार आहे. लसूण छान शिजवून घ्यायचा आहे आणि हा लसणाचा तडका टाकायचा आहे आपल्या लसूणी मेथीमध्ये. तर यामुळे काय होतं, आपल्याला भाजीला इतकी छान टेस्ट येते, लसूणचा स्वाद खूप जब्बर लागते. बघा, तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूप स्वादिष्ट आणि हेल्दी रेसिपी आहे आणि चमचमीत अशी लसूणी मेथी आपल्याला गरमागरम पुलाव, चपाती, सलाद आणि टोमॅटोची चटणी बरोबर सर्व करायची आहे. मी अशा पद्धतीने सर्व केली आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल तर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, मला भरभरून सपोर्ट करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. बघता क्षणी खाण्याची इच्छा झाली की नाही तर वेळ न घालवता ही रेसिपी ट्राय करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय आणि टेक केअर.